पुराला विठ्ठल गुणाचा चाकर झाला भीमाक्यांचं वाला मान बहिणीचा दिला आणि चालल भगवान डुबीरू देवाचं वरदान आम्हा वरदान डुबीरू देवाचं वरदान रायबागच्या माळावरी बंधू जोडीचा आला पुदूरच्या धनगरान त्या देवाना पाहिलं आडवा झाला देवाला त्यानं मेंढ्यामध्ये नेलं दूध काढून दिलं देवाने भक्षण होते केलं दूध पेऊन निघालं गिऱ्या करत हो चाललं गोलवाडीच्या माळाला देवांचं ठिकाण डुबीरू देवाचं वरदान आम्हा वरदान डुबीरू देवाचं वरदान दीपावली आणि दसरा मध्ये बोंबाची पुणिवा भगत जोडला खेळोबा त्याचं ठिकाण अंजन गाव भगत खेळोबा जोडला त्याचं ठिकाण अंजन गाव यात्रा चालू झाली की ते येतो चालत पायी पायी देवाच्या मोर महिमा आगात हो फुललाई येऊन देवाच्या समोर हातामध्ये जोड हात्यार पोटावरती करतो वार त्याला मान मोठा हो मोठा मान डुबीरू देवाचं वरदान आम्हा वरदान डुबीरू देवाचं वरदान वाशा वडगाणाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मारडिंबाड्या ढोलावर सुंदरानया मंडल सुंदरानया मंडल सुंदरानया मंडल सुंदरानया मंडल सुंदरानया पुन्हा सुंदरानया पुन्हा कासिया लिंगाला माझ्या कासी खंडच्या देवाला कासी खंडच्या देवाला शेवट वासिया नगराला वासिया वगड खानाला वासिया वगड खानाला दोघी कुणाला सुरुवातीच्या बाळाला सुरुवातीच्या बाळाला साऱ्या निघर काळाला देवीच्या बाळाला गंगेला देवाला मरायला याला एका देवा सयाला Thank you.
माती गावचा रे जका चौल्या माती त्याचा गेला बोलायला जानुऱ्या सुद्धा नरू त्याला ते सर्व सारा वेळ सांगितलं मात्र त्याचा गेला त्या कनाब्रिका देव लागायला आणि तिथूनच पाठी मागल्या बातला देव माझा तर त्या जाग्याला माग देव फिरला मात्र त्याचा गेला कनाब्रिका चालायला निघून आला होता तरी खडकाच्या माळाला सार्थक होईल नरजल माझा धरून या सत्संग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 जगमती वडला महान आले भेटाया भगवान उभे गेले पांडुरंगाला त्या भक्त पुंडलिकान पंढरी नगरी वसली जेथे भूमी टाळ मृत्युंग आणि आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 काय म्हणले आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग कविकाराने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर कविता म्हणली पण बापाचं नाव कुठं कमी पडायला लागले कमी पडून चालणार नाही बरोबर आहे काका ठेवणारा बाप मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो कडू वाटतो आहे का नाही पण बापाचं थोडक्यात सांगायला गेलं तर वर्णन लय वेगळं आहे बरोबर आहे आहे का नाही काय म्हणलं बाप स्वाभिमानी बाणा बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप राबतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळ ते घर म्हणून पाया घराला श्याम असला तर घर हालायचं आहे का नाही बाप कष्टाचं गावाडी उस्माऱ्यात तोडतोया भाकर पोराला ठेवून कांड उसाच चाकतोया कवीस कणीस पाटलेलं सुईद्वाऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाल जोडलेलं आली तर गावाची बाप दुकानी जायाचा आणि उदार पादार कापड मुलांना नायाचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा चुल पेटत नवती दिन दिस घराला पहिली बरा धान्या पायी बाप गावात फिरला हे काम फक्त आपला दुसरं कोणाचं नाही आणि बघायला गेलं तर जास्त बापाचा जीव मुलांच्या पेक्षा कोणावर मुलगीवर आपल्या मुलगीवर असतो म्हणून तो काय म्हणतो माहिती आहे लग्न मुलीचं करीना लग्न मुलीचं करीना नाही भ्याला हुंड्या पायी लेकरा जाई जात
मुलीचा बाप हुंडा देताना नाही द्याला लेकरा नाही जाताना बाप कोमेजून गेला. कधी बघा वर जाऊन देत नाही पण धुरक असताना बाप कष्टात म्हणून जगात धोराई आहे जीवनामध्ये हवा बापाचा आधार जीवनामध्ये हवा बापाचा आधार. जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा रोजाच्या जेवणाची ती सोय करते आई बाप जुरतो मुलांच्या शिक्षणा पायी. 2 वेळेस अन्न खाते आहे किती 2 सकाळी आणि आयुष्याच्या सुंदरच्या सोय करणाऱ्या बापाला आपण विसरून जाणार नाही. वर्ण झाका ठेवणारा बाप भीती लावणारा बाप मारहाण करणारा बाप आपल्याला कडू वाटतो पण आज माया ममता प्रेमीवाला बापाचं ओळखायला आहे का ना. वरून दिसतो कठोर आतून साधार जीवनामध्ये हवा बापाचा आधार या जीवनामध्ये हवा बापाचा आधार. नाचणारा ह्यो देव मात्री त्याचा गेला देव निघून आला होता पाठीमागल्या बाजूला आणि त्या वडतोडण्या रिकाता माळाला वडतोडण्या खडकाच्या माळाला देवाबीर देवानं त्या विठ्ठलाला पाहिला. दादाच्या जवळ गेला आणि काय म्हणतो या दादाला. दादा देव लागला रिकाता विचारायला गेलेल्या कामाचं काय झालं सांग मला मात्र त्या जाग्याला. विठ्ठला गेला सगावाचा भेद काढायला काय झालं सांग मला. एवढं म्हणल्याबरोबर पंढरीचा नाद बोलतोय त्या तान्या गुरुदेवाला. काय लागला रिकाता बोलायला दादा सांगतोय ग तुला मात्री त्याचा गेला. निघून गेला होतो गावा कोलवाडीला पण गावा कोलवाडीच्या बाहेरच्या बाजूला आणि त्या माळाला मात्र त्या जाग्याला. गावा खोल या वाडीला गावा खोल या वाडीला गावा झालं धनी गणेशाच्या या भगवान. पण कोणाचा याच दोन भावाचा विचार चालला
हे घेऊन गोरड पडली ओढा मरला पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला मरला पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या पोटाला किती जरी झाली तुझी जगामध्ये भावा शेवटाला करावा लागतो गुरुचा हाच धावा नाही रे किंमत तुझ्या थाटा नाही रे किंमत तुझ्या थाटा मरून पूर्ण जन्म घ्यावा तुझ्या पोटाला मरून पूर्ण जन्म घ्यावा तुझ्या पोटाला
तुझ्यामध्ये माझ्या
लिंग काशी जगातून तू काशी लिंग केला तुला शिवराजा बनाला स्थापन केला मनोभावे सूर्यापान केली सेवा तुझी गेली सेवा गुंतल मन तुझ्यामध्ये माझ्या गुरुदेवा गुंतल मन तुझ्यामध्ये माझ्या गुरुदेवा काय घडलं माती त्याचा आईला सर्वसार देवांचा ऐकून का आता घियाला आणि वाटला नाही श्वासाला त्याचा गेला सोन्याच्या पावलानं सोमान गावा कोलवाडीत प्रवेश केला मात्री त्याचा आईला आता पर्याला असणारा ते गावचा धनी मात्र त्याचा गेला गावचा धनी कलेशा भगवा आंघोळ सवल केल्यानं वर हात अंगाला आणि होती पट्ट त्याच्या दंडाला गावच्या चौडीला आणि पारकट्याला येऊन बसलेला मात्र त्याचा गेला सोमा सोन्याच्या पावलानं निघून गेला त्या गावाच्या मदाला करी पारकट्याला गेला जाऊन द्या असणाऱ्या कलेशा भगवंता